आपल्या स्वातंत्र्याला एवढे वर्ष झालेली आहेत, पण आजही लोकांना ते स्वातंत्र्य मिळालेले नाही. आम्हाला हॉस्पिटलला पोहोचण्यासाठी 18 ते 20 किलोमीटर गाठावे लागते. ना इथे उबर सर्व्हिस येत, ना इथे टॅक्सी सर्व्हिस येत, ना इथे काही रिक्षा सर्व्हिस आहे, आणि बसेस फ्रिक्वेन्सीज पण खूप कमी आहेत. जर पेशंट असेल तर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस कुठून आणावी? पूर्वीचे जे आपल्याला MLA निघाले, आपले नगरसेवक, त्यांच्याकडून काही त्यांना सुविधा नाही मिळाल्या, तर आता आम्हाला ह्या पक्षाकडून आणि ह्या महायुतीकडून मिळण्याची त्यांना खूप मोठ्या उमेद आहेत. आपला हा जो जन्म झाला आहे तो समाजासाठी काहीतरी देण्यासाठी झालेला आहे. आपल्याला समाज देत तर आपलंही कर्तव्य आहे की आपल्याला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तिसरं आहे महिलांच्या सेफ्टीसाठी. हे पण खूप खूप अत्यंत गरजेचं आहे. जागोजागी CCTV कॅमेराज. आता वर्सोवा कोस्टल ब्रिज ऑलरेडी पास झालेला आहे. आता तो इम्प्लिमेंट लवकरात लवकर होणारच आहे. तोही आपल्या सरकारच्या माध्यमातूनच ते झालेला आहे. जर आपली सरकार दिल्लीपासून आहे, जर ती गल्लीपर्यंत आली तर आपली कामं ही निश्चितच होणार, हे आपलं ठाम मत आहे. चिल्ड्रन एज्युकेशन वरती फोकस होईल. मुलांसाठी चांगली शाळा अंबुजवाडी आणि मड या दोन्ही भागांमध्ये आणण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही करणार. मत्स्य व्यवसायाला एक कृषी दर्जा देण्याचाही आपला एक प्रयत्न असेल की आज तुम्हाला आणि तुमच्या येत्या पिढीला काय हवंय याचा विचार तुम्ही करा. नमस्कार मंडळी, कॅरी ऑन मराठीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण महानगरपालिकेच्या अनुषंगानं बऱ्याच उमेदवारांशी बोलतोय, चर्चा करतोय, त्यांचे मतं, त्यांचं विजन काय आहे त्याचा थोडासा अंदाज घेतोय, मागोवा घेतोय. आणि आपण आज आहोत मुंबईमध्ये BMCच्या या इलेक्शनमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण फिरतोय. आणि आपण येऊन पोचलोय अशा एका प्रभागामध्ये, ज्या प्रभागामध्ये थोडीशी वेगळी परिस्थिती आहे. सगळीकडे लोक म्हणतात की सुशिक्षित माणसानं राजकारणाच्या नादी लागू नये, सुशिक्षित माणसानं राजकारणाची पायरी चढू नये, का तर राजकारण हा आपला पिंड नसतो. पण काही उमेदवार असे सुद्धा असतात जे आपल्या शिक्षणाचा फायदा राजकारणातून समाजकारण करण्यासाठी करतात. आणि असेच उमेदवार या प्रभागामध्ये आहेत. प्रभाग क्रमांक 49. इथं जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत. त्यांचं MSW झाले, MBA झाले HR मॅनेजमेंटमध्ये, आणि समाजसेवेमध्ये 15 वर्षांचा अनुभव आहे. त्यात समाजसेवेला राजकारणाची जोड देऊन आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. आपल्यासोबत आज आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या प्रभाग क्रमांक 49च्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुमित्रा दर्शन म्हात्रे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप स्वागत आहे आमच्या आजच्या पॉडकास्टच्या सेगमेंटमध्ये. कसा चाललाय प्रचार? प्रचार आता खूप सुंदर रीतीने छान वळणावर येत चालला आहे. आमचा प्रचार आता 2-3 दिवस झाले सुरू झाला आहे. आता ऍक्च्युली हा जो आपला 49 वॉर्ड प्रभाग आहे, जो प्रभाग क्रमांक आहे, तो 2 पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे. एक आहे तो आपला मड आणि दुसरा आहे अंबुजवाडी. तर ह्या दोन्ही प्रभागाची जी परिस्थिती आहे आणि जे सिच्युएशन आहे ती कम्प्लिटली डिफरंट आहे. आणि पॉप्युलेशन पण ह्या 2 लोकेशन्स मधले ही डिफरंट आहेत. तर ह्या प्रचारामध्ये असा छान अनुभव आला आहे, पण त्याच ह्याने खूप वाईट सुद्धा वाटतंय की एवढे वर्ष आपण आता आपल्या स्वातंत्र्याला एवढे वर्ष झालेली आहेत, पण आजही लोकांना ते स्वातंत्र्य मिळालेले नाहीये. हे बघून खूपच वाईट वाटतंय. मी प्रचारासाठी डोर टू डोर, घरोघरी लोकांसोबत जेव्हा संवाद साधला आणि ऍक्च्युली जेव्हा मी लोकांसोबत गेली आणि कम्युनिटीज मध्ये मी पदयात्रा केल्या, तेव्हा बघून अक्षरशः खूप मनाला वाईट वाटले की काय ही प्रभागाची स्थिती करून ठेवलेली आहे. तर मला असं वाटतं की जर आपण एक योग्य नगरसेवक जर निवडतो आणि आपण जर योग्य विचार करतोय की आपण हा व्यक्ती का निवडतोय, कशासाठी निवडतोय, तर नक्कीच आपण समाजामध्ये आणि आपल्या प्रभागामध्ये खूप मोठा बदलाव बघू शकतो. नक्कीच. पण जर आपण कोणाच्या सांगण्यावरून आपण मतदान करतोय आणि काही न विचार करता आपण मतदान करतोय, तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात आणि ते ह्या प्रभागात आता दिसून येतंय. नक्कीच. तर मी सांगू इच्छिते की
प्रचार तर खूप छान प्रकारे चाललाय, लोकांचा पण खूप छान प्रतिसाद मिळतोय मला बर आणि भरभरून प्रेम देत आहेत मला ते, कारण का त्यांच्यासमोर एक नवीन व्यक्ती त्यांना दिसतोय आणि त्यांना अशा पक्षाकडून एक पक्ष जसं आपलं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं ही जी उमेदवारी आहे त्यातून त्यांना खूप काही असे आता होप निर्माण झालेत लोकांना, बरोबर की बाबा पूर्वीचे जे आपल्याला एमएलए निघाले, आपले नगरसेवक, त्यांच्याकडून काही त्यांना सुविधा नाही मिळाल्या, तर आता आम्हाला ह्या पक्षाकडून आणि ह्या महायुतीकडून मिळण्याची त्यांना खूप मोठ्या उमेद आहेत. बरोबर अशा प्रकारे थोडस आम्हाला प्रचारद्वारे समजून आणि त्यांच्या रिस्पॉन्स वरनं कळून येत आहे. बर 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 मी जसं मगाशी म्हंटल की सुशिक्षित माणसाला वाटतं की राजकारणाचा नाद नको आपल्याला. तुम्ही उच्च शिक्षित आहात, म्हणजे मास्टर्स झालंय तुमचं, MBA केलंय तुम्ही HR मॅनेजमेंट मधनं. त्याच्याविषयी थोडं सांगा. तुमचं MSW कुठं झालं, MBA कुठं झालं, त्याच्यानंतर MBA केलं म्हटल्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही जर काही केलं असेल तर त्याचा अनुभव कसा आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. बरं. तर बघा, ऍक्च्युली जेव्हा आपण आपलं 10वी-12वी करतो शिक्षण, तेव्हा आपण एक नॉर्मल BCom BA असं आपण शिक्षण करतो. पण नंतर 12वी झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण काय करावं, कुठली फील्ड निवडावी. बर पण माझे जे वडील होते ते पण एक समाजकार्य बर बर विश्वास ठेवणारे एक व्यक्ती आहेत. त्यांनी आम्हाला असे व्हॅल्यूज दिले आहेत की आपला हा जो जन्म झाला आहे तो समाजासाठी काहीतरी देण्यासाठी झालेला आहे. नक्कीच आपल्याला समाज देत तर आपलंही कर्तव्य आहे की आपल्याला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर तर त्या ह्याने मला मास्टर्स आपलं बॅचलर्स इन सोशल वर्क एक अशी डिग्री आहे समाजामध्ये, हा जी प्रोफेशनल रीतीने आपल्याला समाजकार्य समजवते, शिकवते की बरोबर समाजकार्य हे कशा प्रकारे आपण प्रोफेशनली करावं, ऍडमिनिस्ट्रेशन कसं हँडल करावं, हा प्रोजेक्ट टार्गेट्स कसे आपल्याला अचीव केली करावेत पाहिजे. बरोबर आणि बजेट्स जे आपले असतात ते आपल्याला कसे युटिलायझेशन करावे, बर ह्याचा खूप डेप्थ मध्ये आम्ही अभ्यास घेतला. आपल्या समाजामधले जे अंडर प्रिव्हिलेज्ड जे घटक आहेत, हम्म. जे दिव्यांगजन घटक आहेत आणि बरेच ज्या कम्युनिटीज आहेत ज्यांना ह्या सोशल वर्कच्या सर्व्हिसेसची गरज आहे, हा त्या कशा समाजापर्यंत पोहोचाव्या. आणि म्हणजे आपले जे स्त्रिया आहेत, बर जी लहान मुलं आहेत, जी आपले दिव्यांगजन व्यक्ती आहेत, सिनियर सिटीजन आहेत हम्म. आणि गोरगरीब आहेत ज्यांना सर्व्हिसेस नाही मिळत, बरोबर ते एनजीओशी रिलेट होतात, ते एनजीओशी कनेक्ट कनेक्ट होतात होतात. आणि ते आपले सर्व्हिसेस कशा प्रकारे घेतात मुलांसाठी, स्वतःसाठी. अशा प्रकारे डेप्थ मध्ये आम्ही अभ्यास केला. मग त्यानंतर मग मला मास्टर्स इन सोशल वर्क करायची पण अपॉर्च्युनिटी आली वा आणि मी मास्टर्स इन सोशल वर्क केलं, जे त्या पदवीचं नाव आहे MSW, MSW आणि बॅचलर्स केलं ते आहे BSW. हा तर ह्या सगळ्या गोष्टी मी शिकली. नंतर मला रिअलाइज झालं की मी सोशल वर्क मध्ये अभ्यास करते हा आणि सोशल वर्क समजते. सोशल वर्क मध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट काय आहे, विमेन आणि जेंडर काय आहे, बर आणि बरेच असे जे सब्जेक्ट्स आहेत, हेल्थ एक मोठा एक वेगळा मुद्दा विषय आहे. आहे, बरोबर मुद्दा आहे. त्या सगळ्या गोष्टी काय आणि कशा प्रकारे फंक्शन करतात ह्यावर हा मी डेप्थ सखोल अभ्यास केला. पण त्यानंतर मला असं वाटलं की आता मी ऍडमिनिस्ट्रेशन हँडल करते, बर त्यासाठी मला एक मॅनेजमेंट शिकायची सुद्धा गरज आहे. हा बिकॉज माझ्या अंडर छोट्या मोठ्या अशा टीम कामं करायला लागल्या. तर मला रिक्रुटमेंट, प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, बर डिरेक्शन, बजेटिंग, स्टाफिंग हा या सगळ्या गोष्टींची गरज भासायला लागली. बरोबर तर मला वाटलं की नाही, शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. हा तर त्यासाठी मी मास्टर्स इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजमेंट करण्याचं ठरवलं. बर तर ते सुद्धा मी केलं माझ्या मास्टर्स MSW नंतर. वा आणि एक मला असं एक पूर्ण मी शिक्षणाला एक वेगळं स्वरूप दिलं की मी आता एक स्वतःला तयार केलेलं आहे बर समाजासाठी आणि समाजाच्या विकासासाठी. वा आणि मला ह्याच फील्डमध्ये राहायचंय बिकॉज मला ह्या फील्डचा मला एक मनाला माझ्या वेगळा आनंद देतो नक्कीच जे आहे. आणि आता ही जी मला अपॉर्च्युनिटी मिळाली, जेव्हा आपली ही सीट आली ह्या प्रभागासाठी, हा विमेन कॅन्डिडेट आली, विमेन OBC साठी आली, तर मला असं वाटलं की आज मी एक स्थानिक रहिवाशी आहे प्रभाग 49 ची, हा आणि माझ्या प्रभागामध्ये अत्यंत गरज आहे ह्या सगळ्या सर्व्हिसेसची. बरोबर आज आपण
बृहन्मुंबई महानगरपालिकेत जे एक वन ऑफ द रिचेस्ट कॉर्पोरेशन्स ऑफ द वर्ल्ड तुम्ही बोलू शकता, नक्कीच. हा जो एक प्रभाग आहे तो बृहन्मुंबई कॉर्पोरेशन मधला आहे. पण तरीही आज त्या सुविधा आपल्याला ह्या वॉर्डमध्ये नाही मिळालेल्या आहेत. कित्येक वर्ष, आज 10 वर्ष झाली आहेत या वॉर्डमध्ये विकास नाही झालाय. आजही लोकांना कनेक्टिव्हिटी नाही मिळालेली आहे. आजही काही आम्हाला इथे रात्री अपरात्री आमच्या नागरिकांना काही झालं, आम्हाला हॉस्पिटलला पोहोचण्यासाठी 18 ते 20 किलोमीटर गाठावे लागतं. ना इथे उबर सर्व्हिस येत, ना इथे टॅक्सी सर्व्हिस येत, ना इथे काही रिक्षा सर्व्हिस आहे, आणि बसेस फ्रिक्वेन्सीज पण खूप कमी आहेत. जर पेशंट असेल तर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस कुठून आणावी? तर आम्ही अशा परिस्थितीत इथे राहत आहोत, आणि हे नागरिक म्हणून हे मी खूप जवळून अनुभवलं. आज मी पण रस्त्यावर उभी राहून मी बससाठी उभी राहायची, पण बस वेळेवर नाही, मला कामावर जायला लेट व्हायचा. बरोबर. पण जर मी स्कूटर घेतली तर स्कूटर वरती जाण्या येण्याचे रस्ते भरपूर खड्डे आणि प्रॉपर रस्ते नाही, त्यामुळे ऍक्सिडेंट झोन झाला. त्यामुळे स्कूटर पण काढण्याची एक भीती. बरोबर. तर अशा बऱ्याच समस्या आम्हाला सामोरी जावे लागतायत रोजच्या ह्यामध्ये. तर मी ठरवलं की ही एक संधी आली आहे की मी माझ्या समाज कार्य, मी जे समाजशास्त्र शिकली आहे, आज ही खरी वेळ आली आहे की मी आज जर ही मी समाजशास्त्राचा हा मी उपयोग माझा शस्त्र म्हणून नाही केला विकासासाठी, तर ती माझ्यावर खूप मोठी शंका होईल. आणि माझ्या जेवढे मी एवढे वर्ष दिले माझ्या शिक्षणासाठी, त्याच्यावर खूप मोठी शंका होईल. तर मी सगळ्या गोष्टींचं बलिदान करून आज ठरवलं आहे की मी माझ्या जनतेच्या सेवेसाठी, आणि आज जे माझ्या सारख्या जे माझे नागरिक आहेत ह्या प्रभागामध्ये, जे हे एवढे प्रॉब्लेम फेस करतायत, त्यांच्यासाठी उभं राहण्यासाठी आज मी हा निर्णय घेतलेला आहे की मी कुठेतरी माझ्या कामाचा, माझ्या अनुभवाचा आणि माझ्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी होईल, हे मी ठरवलेलं आहे. नक्कीच. आणि जसं MBA झालंय तुमचं, त्यामुळे तुम्हाला लिडरशिपचा सुद्धा अनुभव आहे. MSW झालंय, त्यामुळे तुम्ही सोशल वर्क सुद्धा करू शकता, आणि या दोन्ही गोष्टींची छान सांगड घालून तुम्ही राजकारणामध्ये जे पाऊल टाकताय त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदाच खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मॅडम, आता प्रचार करत असताना काय मुद्दे तुमच्या लक्षात येत आहेत या प्रभागामधले? अंबुजवाडी असेल किंवा मडगाव असेल, काय काय प्रमुख मुद्दे सांगाल, जे मुद्दे तुम्हाला आता प्रभागामध्ये दिसत आहेत की या मुद्द्यांची आपल्याला कमतरता, या समस्या आपल्या प्रभागामध्ये आहेत? जसं मी तुम्हाला पहिलाच म्हणाली की भरपूर समस्या आहेत. इथे एकही अशी समस्या नाहीये की मी तुम्हाला सांगू शकते की इथे खूपच सुंदर आणि खूप छान प्रकारे ह्या गोष्टी चालल्या आहेत. आज आपण 21st सेंचुरी, 21वी सेंचुरी मध्ये आपण राहतोय, पण त्या सुविधा इथे नाहीयेत. एक मड आणि अंबुजवाडी हा आयसोलेटेड झोन म्हणूनच बघितला जातोय. आज जर मी कोणाला सांगितलं की मी मड आयलंडला राहते, मड आयलंड हा एक खूप सुंदर लोकेशन आहे पूर्ण मुंबईतलं. आज तुम्ही बघाल आम्ही किनारपट्टीवर राहतो, इतक्या सुंदर जागेवर शांतता, जिथे निसर्ग आहे, जिथे छान निसर्गाची देण आहे, पण सुविधा नाहीयेत. म्हणजे मी प्रभागामध्ये जसं चौकशी केली, फिरलो आम्ही, मला समजलं की या प्रभागामध्ये शाळा सुद्धा नाहीये. अंबुजवाडी भागामध्ये हॉस्पिटल सुद्धा नाहीये. खरी गोष्ट आहे काही? अगदी 100% ही गोष्ट खरी आहे. आज जर मी सांगते ना तुम्हाला, आज आमच्या घरात, आमच्या फॅमिलीमध्ये इथे आमच्या आजूबाजूला बरीच गावं आहेत. एरंगोळ आहे, दानापानी, नंतर धारेवली, आणि भाटीगाव, नंतर आपलं मडगाव, असे बरेच, आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे अजून गावं आहेत, पाडे आहेत. आज तिथून काही कोणाला झालं रात्री अपरात्री, तो माणूस काय करेल याची विचारही कोण करू नाही शकत. आज अक्षरशः तो विचार केला तरी आपल्या अंगावर काटा येईल अशा गोष्टी आहेत. आणि शेवटी माणूस विचार करणार की आपल्या माणसाला वाचवायचंय, पण त्याला कसं वाचवू शकतो हा तुम्ही विचार करा. इथे ॲम्ब्युलन्स सर्व्हिस नाहीये, इथे उबर सर्व्हिस सुद्धा नाहीये. मला कुठे जायचं असेल, मला 1 दिवस ऍडव्हान्स उबर करावी लागते. अरे बापरे. आणि माझी किती वेळा उबर सर्व्हिसेस कॅन्सल झालेले आहेत, कारण का ते म्हणतात हे मड लोकेशन, आम्ही इथे सर्व्हिस नाही देत.
बापरे. इथे साधं हॉटेलमधून आम्हाला बाहेरून जेवण सुद्धा आम्हाला येत नाही, बिकॉज कनेक्टिव्हिटी नाहीये लोकांना. बरोबर. आणि अशा पोर्शन मध्ये, आम्ही आयसोलेटेड पोर्शन मध्ये आहोत, तिथे सुविधा पोहोचणार कधी? हा. आणि आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भाग आहोत. जी महानगरपालिका जगातली श्रीमंत महानगरपालिका आहे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भाग आहोत आणि ह्या सर्व्हिसेस नाहीये. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. नक्कीच. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ह्या वॉर्ड मध्ये 2 लोकेशन्स डिवायडेड आहेत. हा. आणि हे दोन्हीही लोकेशन्स पूर्ण सर्व्हिसेस मध्ये अभाव आहेत. बरोबर. कुठल्याच सर्व्हिसेस नाहीयेत. ना हेल्थ केअर फॅसिलिटीज आहेत, ना त्यांना चांगले रोड आहेत. आज मी लोकांच्या परिस्थिती जवळून बघितल्यात, अक्षरशः जवळून बघितल्या. जेव्हा मी शिवाजीनगरला गेली, जेव्हा मी अंबुजवाडीमध्ये गेली, बरं. आज चालण्यासाठी लोकांना तिथे जागा नाहीयेत. आणि तुम्ही लोकांच्या चालण्याची तर सोडा, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नाहीयेत. बापरे. मुलांचा खेळ हा एक त्यांचा मानव अधिकार आहे. बरोबर. आणि त्यातनं ते घडतात, तिथून ते घडतात. हो. मुलांना गव्हर्नमेंट रेकग्नाइज शाळा नाहीयेत. मग ही एक विशेष सायकल आहे जी पॉवर्टीची आहे. हा. ती विशेष सायकल परत रिपीट होणार. बरोबर. आणि त्याच्यामुळे क्राईम केसेस वाढत जाणार. हा. जी मुलं आहेत, टीनेज मुलं आहेत, एडल्टहुड मधली मुलं आहेत, ती ड्रग्स कडे वळत जाणार. आणि ड्रग्स कडे वळत गेल्यानंतर ते विमेन क्राईम करतील किंवा अजून वेगळे काही क्राईम्स करू शकतात. बरोबर. क्राईम रेट वाढणार. आपल्या प्रभागातला क्राईम रेट वाढू शकतो. बरोबर. आणि वाढतो आहे. ह्या खूप गंभीर 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 अशा सिच्युएशन आणि समस्या आहेत ज्या या आमच्या प्रभागात होत आहेत. बर. मग आता ह्या तुम्ही काय कराल जर तुम्ही नगरसेवक पदी निवडून आलात? तर सुरुवात कशी करणार? कोणत्या प्रश्नांना टॅकल करून सुरुवात कराल? बघा, पहिली गोष्ट म्हणजे इथे मी तुम्हाला म्हणाले की जसं बेसिक फॅसिलिटीज नाही आहेत, जसं पाणी तर आपल्याला हे लागतंच आपल्या पूर्ण रुटीन साठी. आणि एका घरामध्ये 4 ते 5 माणसं असतील तर आपल्याला किती पाणी लागू शकतं याचा विचार करा तुम्ही. बरोबर. आणि जर त्या घरामध्ये अजून लहान बाळं असतील तर त्याच्यासाठी किती पाणी लागत असेल, किती लिटर पाणी लागत असेल. आणि जर हे पाणी फक्त 1 तास किंवा 1 दिवस आड सोडत असतील तर लोकांना किती प्रॉब्लेम होत असेल. कुठून आणणार पाणी आणि काय करणार? ह्याच्यामुळे हायजीन स्टेटस, सॅनिटेशनचा मोठा प्रॉब्लेम होणार, डिझीजेसचा प्रॉब्लेम होणार. इथे आरोग्य केंद्र नाहीयेत, लोकल आरोग्य केंद्र नाहीयेत. गर्भवती महिलांसाठी काही फॅसिलिटीज नाहीयेत. वॅक्सिनेशन सेंटर्स नाहीयेत. गावोगावात वॅक्सिनेशन सेंटर्स नाहीयेत. आपल्याला जायचं असेल तर 18 ते 20-25 किलोमीटर पळा आणि जा वॅक्सिनेशन साठी. आणि वॅक्सिनेशन साठी वॅक्सिनचा पण खर्च किती महाग आहे. का नाही बृहन्मुंबई महानगरपालिका इथे आपल्याला वॅक्सिनेशन सेंटर आणून आणि ती फ्री ऑफ कॉस्ट आपण करू शकतो. बरोबर. तर माझा प्रयत्न एवढाच राहील, ज्या आपल्या मूलभूत गरजा ज्या आमच्या आहेत, जसं आम्हाला हॉस्पिटल हवं आहे पहिली गोष्ट, कारण का हॉस्पिटल ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. दुसरी म्हणजे आम्हाला स्कूल, मुलांसाठी एक चांगली रेकग्नाइज्ड स्कूल हवी, जिथे पेरेंट्सना असं काही वाटलं नाही पाहिजे की बाबा माझा मुलगा इथे नाही शिकू शकत. उत्तम दर्जाचं शिक्षण शिकून आणि उत्तम रीतीने तो पुढचं करिअर घडवू शकतो असं पेरेंट्सना एक आश्वासन आणि विश्वास घेऊ असलेली शाळा आम्ही इथे ओपन करू इच्छितो. आणि तिसरं आहे महिलांच्या सेफ्टीसाठी. हे पण खूप खूप अत्यंत गरजेचं आहे. जागोजागी CCTV कॅमेराज, बिकॉज इथे गावठण आहेत, त्यामुळे लोकांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत. बरोबर. पण जर सरकारकडून आपण जर CCTV लावले आणि त्याच्या कंट्रोलिंग जर प्रॉपर राहिलं तर पोलिसांसाठी सुद्धा ते सोपं जाईल की कोण क्रिमिनल जर एंटर करतोय किंवा या प्रिमाइसेस मध्ये काही क्राईम होत आहेत, त्यासाठी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना तेवढी मदत होऊ शकते. बरोबर. आता मड गावाचा जर भाग विचार करायला गेलं तर इथं वर्सोवा बीच पासून इथं यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण 22 किलोमीटरचा फेरा मारून यावं लागतं. त्याच्यामध्ये साधारण 1-1.5 तास आरामात जातो. मग इथलं जेट्टीची जी व्यवस्था आहे
तर तिथं ती कमी करण्यासाठी किंवा तिथलं ट्रॅव्हलिंग कमी करण्यासाठी एखादा ब्रिज करता येईल असं काय आहे का डोक्यात? आता वर्सोवा कोस्टल ब्रिज ऑलरेडी पास झालेला आहे. बर. आता तो इम्प्लिमेंट लवकरात लवकर होणारच आहे. तोही वा. आपल्या सरकारच्या माध्यमातूनच ते झालेला आहे. बर. तर आणि हा जो आपला रोड आहे मार्वे टू मड जेट्टी, बडजेटी. तो ओके. पण आपल्या सरकारच्या माध्यमातूनच होतोय लोकांसाठी. आणि ही खूप आता सध्या थोडासा ट्रॅफिक इश्यूज होणार बिकॉज ऑलरेडी रस्ते काम सुरू आहे. नवीन हा. कॉन्क्रीट रोड बनवायचं सुरू झालेलं सुरू आहे. झालं, बरोबर. ऑलमोस्ट कम्प्लिशन मध्ये आहे. आणि त्याचे वायडनिंग सुद्धा होत आहे. म्हणजे बर. आपण पहिला जो रस्ता होता त्याच्या दुप्पट आणि तिप्पट रस्ता तो वायडन होतोय. वा. त्यामुळे उद्या इकडे जो हा टुरिस्ट स्पॉट बघितला जातो, बरोबर. उद्या जर टुरिस्ट वाढले तर इकडची इकॉनॉमी वाढू शकते. लोकांना नक्कीच. आमच्या गावकऱ्यांना इकडे मोठमोठ्या रीतीने लाईव्हलीहूड ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. बरोबर. तर अशा बऱ्याच संधी येऊ शकतात जेव्हा कनेक्टिव्हिटी येणार. वाढेल. मूळ पहिली गोष्ट आहे कनेक्टिव्हिटी. जेव्हा जी. जर कनेक्टिव्हिटी आली तर ऑटोमॅटिकली सगळ्या सर्व्हिसेस येतात. बरोबर. आज कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे आम्हाला स्विगी येत नाही. आज कनेक्टिव्हिटी बरोबर. असल्यामुळे आमच्याकडे अमेझॉनचे पार्सल्स लेट येतात. हा. आज कनेक्टिव्हिटी नाही त्यामुळे आमच्याकडे उबर सर्व्हिसेस नाही येत. बरोबर. म्हणजे बेसिक गरजा आमच्याकडे येत नाहीये. आणि आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेतला प्रभाग आहोत. ही चिंतेची बाब आहे ही खरं तर. चिंतेची बाब आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे. बरोबर. आणि याचा विचार हा आपण आता करण्याची वेळ आहे. हा. आणि जनतेला कोणी वेडं नाही समजावं. हम्म. जनता ही खूप मोठी हुशार आहे. आणि बरोबर. तिला जेव्हा पटेल की हे आपलं काम नाही झालंय तेव्हा जनता बरोबर आणि योग्य तीच सरकार निवडेल. बरोबर. हा माझा ठाम विश्वास आहे. वा, नक्कीच. मॅडम, तुम्ही एवढ्या समस्या सांगताय, रस्ते नाहीयेत, प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये, शाळा नाहीयेत, ड्रेनेजची व्यवस्था नाहीये. काय वाटतं कुणाची चूक आहे या सगळ्यामध्ये? कधी जनतेनं याच्यामध्ये लक्ष नसेल, काय नेमकं कुठं चुकलंय सगळं? आपण इथे चुकलं कोणाचं आहे ते जनतेला आणि आपल्याला सर्वांनाच कळलेलं आहे. जे आपण नगरसेवक जो आपण म्हणतो, जो लोकांचा प्रतिनिधित्व आहे, जो लोकांशी फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. हो. जर मला काही माझ्या घराबाहेर गटाराचा प्रॉब्लेम झालाय, ड्रेनेजचा, किंवा माझ्या मलनिसरण शौचालयाचा, किंवा कुठेही काही इश्यू झालाय, तर मी खासदारांकडे नाही जाणार आहे. बरोबर. मी आमदारांकडे नाही जाणार आहे. मी पहिल्या नगरसेवकांकडे येणार आहे. आणि जर नगरसेवकच जर मला म्हणाले की आमच्याकडे फंड्स नाही आहेत, बर, तर माझं काम करणार कोण? मी स्वखर्चातून करणार? मी तर गरीब आहे, मी कुठून खर्च करणार? बरोबर. आणि हीच परिस्थिती आज अंबुजवाडी आणि मडची आहे. बर. आणि लोक इथे खूप कष्टाळू आहेत. लोक आपल्या पोटासाठी लढत असतात. हा. आज त्यांना एवढा मोठा पल्ला गाठायचा आहे मालाडचा आणि वर्सोवाचा. आज त्यांना त्यांची वेळ वाचवायची आणि कामावर हजर व्हायचंय. हो. तर त्यांना बिचाऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये. की त्यांच्या जर काही गरजा नाही भागल्या, त्यांना बिचाऱ्यांना आपल्या वॉर्ड ऑफिस मध्ये सुद्धा जायला वेळ नाहीये. बरोबर. आणि त्यांच्याकडे नाही वेळ आहे ना. बरोबर. त्यांना त्यांचं घर बघायचंय, त्यांना त्यांच्या नोकऱ्या बघायच्या आहेत, त्यांचं रोजगार बघायचंय, मुलं बघायची आहेत. बरोबर. आज आमच्या कोळी बांधवांना पण त्यांची रोजीरोटी बघायची. ते सकाळी पहाटे 2-3 ला उठणार, बोटीवर जाणार, ते येणार, झोपणार, त्यांच्याकडे कुठे वेळ असणार? बरोबर. तर हा विचार कोणी केलाच नाहीये. आणि म्हणून लोकांनी तीच परिस्थिती स्वीकारली आहे जी परिस्थिती त्यांना दिलेली आहे. आणि हेच नगरसेवकांना आणि इकडच्या आमदारांना हे समजून कळलेलं आहे की इकडची लोक काही पाऊल उचलत नाहीये. आणि त्यांनी त्यांची परिस्थिती स्वीकारलेली आहे. सो जस्ट टेकन फॉर ग्रँटेड ही परिस्थिती झालेली आहे. तर आज आपल्याला आपल्या विकासासाठी, आज आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला लढायचं आहे. जर आपली सरकार दिल्लीपासून आहे, जर ती गल्लीपर्यंत आली, तर आपली कामं ही निश्चितच होणार, हे आपलं ठाम मत आहे. बरोबर. म्हणून मी सांगू इच्छिते की हे मतदान लोकांनी
ह्या सर्व गोष्टी पारखून आणि अभ्यास करून मत द्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे. बर, आता तुम्ही कोळी बांधवांचा मुद्दा घेतलात. या भागामध्ये कोळी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत किंवा आपण बहुतांश म्हणू शकतो. हो. आता मड भागाचा विचार केला तर इथं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होतं असं बोललं जातंय. बाहेरची लोक येत आहेत, तिथं जमिनी घेत आहेत, हॉटेल्स वगैरे बांधतायत, मोठमोठ्या अपार्टमेंट्स होत आहेत तिथं. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्या कोळी बांधवांच्या कल्चरला, त्यांच्या रोजगाराला कुठेतरी धक्का बसतोय असं वाटतंय का तुम्हाला? आणि जर तसं बसू नये किंवा त्यांना आपण कोळी बांधवांसाठी आपण काय करू शकतो? कोळी बांधवांसाठी आपण निश्चितच त्यांच्या वेलफेअरसाठी आपण बऱ्याच काही गोष्टी करू शकतो. त्यांना फायनान्शियली आपण मजबूत बनवू शकतो. बऱ्याच काही स्कीम्स देऊन महिलांसाठी आपण बऱ्याच काही योजना देऊ शकतो. आता तर आपली लाडकी बहीण योजना पण त्यांना हो, आपण हो. सुरू केलेली आहे आणि बऱ्याच महिला त्याच्यामुळे खुश आहेत की त्यांना आपल्या हक्काचे पैसे येत आहेत, की त्यांना बरोबर. छोट्या मोठ्या पैशांसाठी कोणाकडे मागायची गरज नाहीये. बरोबर. तर तशा काही स्कीम्स आहेत त्या ज्या आपण त्यांना देतो आहे. आणि ज्या सरकारच्या ज्या काही अजून स्कीम्स येतील इन फ्युचर मध्ये हा. त्या पण आपण लवकरात लवकर त्यांना देण्याचा प्रयत्न करू. हे आपण नक्कीच आल्यावरती विचार करू शकतो. नक्कीच. काय सांगाल मॅडम, पुढच्या 5 वर्षांसाठीचं तुमचं विजन काय असेल? पुढच्या 5 वर्षांसाठी जो विजन असेल, बघा, देश हा एक दिवसात नाही घडणार आहे आणि बरोबर. नगरसेवक ही काही गोष्टी 5 वर्षात नाही बदलू शकणार आहे. बर. ह्या वॉर्डची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की हा वॉर्ड 5 वर्षात पण सुधारायला खूप वेळ लागणार आहे. बर. कारण का ह्या वॉर्डला सुधारण्यासाठी सातत्याने तुम्हाला एका जो पक्ष आहे, जो तुम्हाला विश्वास देतोय, त्या पक्षाला जर तुम्ही सातत्याने निवडून आणलात तर तुम्हाला तो बदल हा. एक कन्सिस्टन्सीने दिसून येईल. बरोबर. जे गॅप्सच नाही भरले गेलेले आहेत एवढ्या वर्षांमध्ये, ते गॅप्स फिल करायला पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इथे एक हॉस्पिटल आणायचं आहे. तो जो एक मेन मुद्दा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आपला एक मोठा मुद्दा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये ते सगळ्याच आले. गल्ली गल्लीतले आपले रोड्स आहेत त्यांचे, जे आता विकसित रित्यामध्ये नाहीये. त्यानंतर आपल्याला त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, घरोघरी प्रॉपर नळ असले पाहिजे, नळाची फॅसिलिटीज असल्या पाहिजेत, त्यावर फोकस ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी एक स्त्री असून मी स्त्रीला समजणं आणि समजून त्यांचे प्रॉब्लेम्स घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. जर आय थिंक ह्याचा जर आपण विचार नाही केला, बिकॉज आपल्या समाजामध्ये बरेच घटक आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत, सिनियर सिटीजन आहेत, युथ आहे, हा. बरोबर. एक तृतीयपंथी समाज सुद्धा आहे. आपल्या तृतीयपंथींचा तर तो एक वेगळा विषयच आहे. बरोबर. त्यांना सुद्धा आपण कसं आपल्यामध्ये समावेश करू, कारण तेही आपल्या एका समाजाचा भाग आहे, आपल्याच समाजाचा भाग आहे, तेही माणूस आहेत. जर आपण ह्या घटकांवरती आणि त्यांच्या घटकांच्या ज्या वेगवेगळ्या गरजा आहेत त्या कशा प्रकारे आपण ऍड्रेस करू शकतो, कशा प्रकारे त्या पोचवू शकतो, आणि सरकारने इतक्या छान स्कीम्स काढलेल्या आहेत, त्या स्कीम्स कशा पोचवू शकतो आपण, यावर आपण नक्कीच फोकस करू. आणि विमेन सेफ्टी वर तर नक्कीच फोकस होईल. चिल्ड्रन एज्युकेशन वरती फोकस होईल. मुलांसाठी चांगली शाळा अंबुजवाडी आणि मड या दोन्ही भागांमध्ये आणण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही करणार आणि करणारच आहोत. हे आमचं एक ध्येय आहे. आणि बरेच काही छोट्या छोट्या काही गोष्टी असतील त्या नक्कीच आणण्यात. मॅडम, आपल्या भागामध्ये ड्रग्सचं प्रमाण थोडंसं जास्त आहे असं तुम्ही सांगितलं मगाशी. मुलं व्यसनाधीन आहेत, ड्रग्स घेतात मुलं. मग त्यांना या ड्रग्सच्या या विळख्यापासून दूर करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? म्हणजे ड्रग्स ही अशी समस्या आहे की त्या ड्रग्स मधून गुन्हेगारी पण वाढते, बेरोजगारी सुद्धा वाढते आणि हे कुठेतरी सगळं इंटरकनेक्टेड आहे. बरोबर. कसं आपण हे व्यवस्थित करायचं असेल तर काय केलं पाहिजे? बघा, आता ह्या दोन्हीही भागांमध्ये ड्रग्स जो हा प्रॉब्लेम आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहेच. खूप तरुण पिढी ड्रग्स कडे वळत चाललेली आहे. याचं एक मोठं कारण आहे त्यांना एक इझिली अवेलेबल आणि ऍक्सेसिबल आहे ती गोष्ट. बरोबर. त्यांची परिस्थिती गरीब आहे पण ते अफोर्ड करू शकतात ड्रग्स, पण ते पैसे कुठून येत आहेत
ते कोण पुरवतायत त्यांना ड्रग्स, बर आणि हे ड्रग्स जे रॅकेट आहे हे कशा प्रकारे चालतंय, हा कारण का ते मॉनिटरिंग कोण करत नाहीये कम्युनिटीमध्ये. बरोबर. पोलीस पेट्रोलिंग पण किती आहे याच्यावर मला खूप मोठी शंका आहे. हम्म. आणि हे ड्रग्स कसे त्या युथ पर्यंत पोहोचतायत ही पण एक मोठी शंका आहे. बरोबर. ह्यावर कोण मॉनिटरिंग करतंय, ह्यावर कधी कोणी विचार नाही केलाय, किंवा यांना कोण सपोर्ट करतंय ह्यावर पण कोणी आतापर्यंत विचारलेलं नाही. दुसरा मुद्दा, आपल्या युथकडे, आपल्या जे तरुण पिढीकडे काही स्किल बेस्ड एज्युकेशन नसल्यामुळे हा आणि त्यांच्याकडे खूपच वेळ आहे, त्यांच्या फॅमिलीज ऑलरेडी दुसऱ्या गोष्टींमध्ये बिझी आहेत. आहेत, हा त्यांना त्यांचं रोजीरोटी त्यांना बघायची आहे, बरोबर. रोजीरोटी त्यांना कमवायची आहे, तर त्यांना कोण काय करते काय नाही करत आहे त्याच्याशी त्यांना जास्त काही लक्ष नाहीये. लक्ष देण्यात तेवढा वेळ नाहीये. तर ती आपल्या घरातली तरुण पिढी काय करते, कुठे चालली आहे, काय करतोय तो व्यक्ती, त्यावर अजिबात लक्ष नाहीये. आणि त्याच्यामुळे हे ड्रग्सचं प्रमाण खूप वाढत चाललंय आपल्या अंबुजवाडीमध्ये आणि मडमध्ये सुद्धा. बरोबर. मडमध्ये सुद्धा काळोखात आणि काळोखाच्या गोष्टींमध्ये, इथे मी म्हटलं ना पोलीस पेट्रोलिंग नसल्यामुळे, हा इथे खूप सेक्लुडेड प्लेस असल्यामुळे, इथे काळोख आहे, इथे बरोबर. अशी जागा आहे, निर्जन वस्ती आहे सगळी, निर्जन वस्ती आहे, तर ते आपल्याला असं वाटतं आपण मुंबईत नाही आहोत. मड आयलंडला आलं आणि अंबुजवाडीला आला तर तुम्हाला असं वाटेल मी मुंबईत नाहीये, बरोबर, की मी कुठल्या तरी वेगळ्याच शहरात किंवा मी कुठल्या तरी वेगळ्याच गावात आहे. हा आजकाल गावातही आपल्या परिस्थिती खूप छान चालल्यात, बरोबर, पण ह्या प्रभागात नाही चालल्यात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बरोबर. आणि ह्या युथ पिढींसाठी जे आपले लोकल लेवलचे एनजीओ काम करतायत, त्यांची मी भेट घेऊ इच्छिते की तुम्ही काय प्रोग्राम्स करताय त्यांच्याबरोबर, तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे, बर, आणि त्याला आपण कसं स्ट्रेंथन करू शकतो आपल्या सरकारच्या फंड्स मधून, बर, किंवा त्यांना चांगल्या प्रकारचं काही प्रशिक्षण देऊन, स्किल बेस्ड एज्युकेशन किंवा वोकेशनल एज्युकेशन देऊन, थोडंसं हेल्थ ऍस्पेक्ट वळून, जसं योगा, मेडिटेशन, ह्यावर पण आपण त्यांना जर भर दिली आणि जॉब आणि लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटी त्यांना समजा दिली, किंवा त्यांना त्यांच्या व्यवसाय ओपन करण्यासाठी काही संधी दिली, तर मे बी ह्याचं प्रमाण थोडं कमी होऊ शकतं, ह्याचं मला विश्वास आहे. बर, काय सांगाल शेवट तुमच्या प्रभागातल्या लोकांना, तुमच्या प्रभागातल्या जनतेला, एक उमेदवार म्हणून, एक कॅन्डिडेट म्हणून काय सांगाल? मी एवढं सांगू इच्छिते की आज आपण आपल्या प्रभागातल्या परिस्थिती खूप जवळून अनुभवतो आहे, आणि ह्या आपल्याला अनुभवताना आपल्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू येतात जेव्हा आपल्याला हॉस्पिटल नाही मिळत, जेव्हा आज आपल्या मुलाला आपल्याला शाळेत सोडायसाठी 15 ते 20 किलोमीटर आणि 10 आणि 12 किलोमीटर जावे लागतं, जेणेकरून आपली शाळा अंडर राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंडर किती किलोमीटरच्या अंतरात हवी याचा विचार आपण केला नाहीये. तर ह्या सगळ्या सुविधांकडे आपल्याला, ह्या सुविधा आपल्या वॉर्डमध्ये पोहोचल्या आहेत की नाही ह्याचा विचार तुम्ही नक्की करा. आणि आपल्या सुरक्षिततेत आपली सुरक्षा ही कोण करणार आणि आपण किती सुरक्षित आहोत आपल्या प्रभागामध्ये याचा विचार तुम्ही नक्की करा, हे मी तुम्हाला कळकळून सांगू इच्छिते. आणि तेच सांगू इच्छिते जनतेला की आज तुम्हाला आणि तुमच्या येत्या पिढीला काय हवंय याचा विचार तुम्ही करा. वा, म्हणजे मॅडम तुम्ही एकंदरीत शिक्षण, आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगार, स्त्री सुरक्षा, वुमन एम्पॉवरमेंट या सगळ्या गोष्टींवरती काम करणार आहात. आणि नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की बृहन्मुंबई महानगरपालिकेतला एक वॉर्ड, पण जगातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असताना सुद्धा तिची दुरावस्था जी झालेली आहे, ती दुरावस्था कुठेतरी तुम्ही निवडून आल्यानंतर त्यामध्ये सुधार कराल, ह्या अपेक्षा. तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी आणि पुढच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.